तर तुला सोडवण्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडले असते, पण तुला त्या जेलमध्ये राहू दिलं नसतं. तू जगाशी भांडायची काय गरज आहे? माझ्याशी भांडतीस ते काय कमी आहे? हो, मी कधी रे भांडते तुझ्याशी? नेहमी तूच माझ्याशी भांडत असतोस. हे बघ, आत्ता पण भांडतीस तू माझ्याशी. नाही नाही, मी नाही भांडत तुझ्याशी. भांडतीस. अरे जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी आता काही. पण तू बोलली नाहीस तर मी बरा कसा होणार ग? सूर्य, मी डॉक्टर आहे, जादूगार नाही. पण माझ्यासाठी जादू करायचंस. तुझ्या प्रेमाच्या जादूच्या कांडीने माझं आयुष्य बदलून टाकलंस, सुंदर करून टाकलं. चल आता झोप, खूप रात्र झाली. कारण या जखमांना जादूची नाही, आरामाची गरज. झोप आता. अय बायको, मला सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? तुझ्या दादावर आहे ना? हा? पण आता नाही चालायचे. काय, तुला माझ्यावर प्रेम करावं लागेल. तुझं माझ्यावर प्रेम केलं ना, आपला संसार आहे ना असा खुलल बघ, हसता खेळता राहील का? है का नाही? एक काम करू, आपण नाही खेळ खेळू. म्हणजे काय, मी तुला विचारलेल्या प्रश्नांची ना तू मला बरोबर उत्तर दिली तर समजायचं तुझं माझ्यावर लई प्रेम. हा? खेळायचं खेळू ना, खेळायचं आहे ना? अंगास हे बघ, काय करायचं, तू डोळे बंद करायचे आणि मी तुला एक वस्तू आहे ना तुझ्या हातात देणार, तू ती ओळखून दाखवायची. चल, डोळे बंद कर. बंद करतेस ना? हात पुढं कर गे. ओळख काय? पट्टा लय हाऊस तुला तुझ्या भावाला फोन करायची, हाय का नाही? तुझ्या सासऱ्याने, तुझ्या नवऱ्याने त्याला पोलीस चौकीतून वाचवून घरी आणला, त्यांच्याबद्दल एक शब्द तोंडात फुटला नाही तुझ्या. काय अगं, खाल्लेल्या मिठाला जाग जरा तरी. तू अशी नाही सुधार तुझ्या तर. आज आहे ना, आज एकच रट्टा बस. हा, तू लाडाची बायको आहे, तुला नाही मारणार एवढं. तसंही तुझ्या भावाला त्या पोलिसांनी इतका रेमटावलाय ना, काय विचारूच नको. तुझ्या भावाला तिकडं मारल्यावर तर तुला पण त्रास झाला असेल, दुखला असेल, म्हणून आज आहे ना जास्त माराचा ओव्हरडोस नको. आणि तसाही आज आनंदाचा दिवस आहे. सकाळ सकाळ काम सोडून कसली उचकापाचक लावली? हा, चहा घेऊन ये, चल. अक्का, झालं सगळं. मालूम, बरं झालं तू आलीस. तुझीच वाट बघत होते मी कवापासून. माझ्या कुड्या घेतल्यास काय सोन्याच्या? मी कशाला घेईन? अगं, ही तर दिसणं झाल्यात म्हणून विचारलं. म्हणजे काय म्हणायचंय काय अक्का तुम्हाला? म्हणजे माझ्यावर संशय घेताय अक्का तुम्ही? अगं, एवढं काय मनाला लावून घेतीस? नाही ना घेतल्यास तू, सोडून दे की इशे. नाही अक्का, मारल्याला वळ जाते ती, पर बोललेलं पुसता पुसलं जात नाही. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं अक्का तुम्ही माझ्याशी असं वागताना. अहो, इतकी वर्ष एकत्र संसार केला आपण, एक भाकरी अर्धी अर्धी करून खाल्ली आपण, आणि ती अर्ध्या तोळ्याची कुडी मी अशी लंपास करायला असं वाटलं तुम्हाला अक्का?
हे बघ मालन, मी तशा अर्थानं बोललेले नव्हते. तरी पण आता तुला इशयच वाढवायचा असेल तर मी तरी काय करू बाई? अक्का, या मोलकरणीच्या समोर थेट विचारताय तुम्ही मला? मग काय इज्जत राहिली माझी या घरात? बरोबर. आता सून आली ना, त्याच्यामुळे मी परकी झाली तुम्हाला. आता माझी काय गरज आहे म्हणा? तुम्ही दोघी सासवा सुना मिळून ह्यो समदा साज घालून बसल्या, नाहीतर लंपास केला तरी तुम्हाला कोण विचारणार आहे? शोभाताई, तुम्ही बाहेर बघा. मला चांगलं ठाव आहे तुम्हा दोघींना या घरावर ताबा मिळवायचा आहे म्हणताना माझ्यावर ही समजा आरोप करायचं चालले. ती या सुनेनेच शिकवलं असणार आहे तुम्हाला. मालन, वास झाला. उगाच ऐकून घेते म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस. आणि हा, माझ्या सुनेच्या बाबतीत एक बी वावगा शब्द ऐकून घेणार नाही, मी सांगून ठेवते. आत्या, अहो, झालंय तरी काय तुम्हाला आज? तू गप ग. तू अजिबात मध्ये बोलू नका. किती केलं तरी तू ह्यांचीच भाची म्हणल्यावर ह्यांचीच बाजू घेणार. अगं, या 1.5 दमडीच्या दागिन्यासाठी 20 वर्षाच्या नात्याला पट्टा लावाय निघाल्यात त्या. अक्का 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 म्हणून मी किती किंमत दिली तुम्हाला, आणि तुम्ही काय केलं? माझ्यावर संशय घेतला अक्का. तुम्ही बी तुमचं खायचं दात दाखवलं. होय, दाखवलं. खायचं दात दाखवलं. आणि तू काय केलंस?